पुस्तकाचं नाव आहे गाठोडं पु ल देशपांडे. पान क्रमांक 62. गंधर्व नाम संवत्सरे. या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्यांच्या लेखी काहीही असलं तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाचे हिशेबी हे बालगंधर्व नामे संवत्सरच आहे. महाराष्ट्राच्या नाट्यकला क्षेत्रात बालगंधर्व नावाचा हा जो काही एक चमत्कार घडला त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम दर्जाचं कार्य करणाऱ्यांना श्रेष्ठत्व मिळतं, लोकप्रियता मिळते, पण विभूतिमत्व लाभतंच असं नाही. ही कोणी कोणाला उचलून द्यायची पदवी नाही. विभूतिमत्वाच्या देवाणघेवाणीची तिथी सांगता येत नसते. बालगंधर्वांना असं विभूतिमत्व लाभलं आणि ते देखील ज्या काळात ते वावरत असलेल्या नाट्यक्षेत्राकडे अवहेलनेने पाहिलं जायचं अशा काळात. अगणित रसिकांच्या मनात त्यांनी घर केलं. यामागलं रहस्य शोधून काढायचा प्रयत्न अनेक कलावंतांनी आणि कला समीक्षकांनी केला. त्यांच्या अभिनय गुणांचं, गायनातल्या वैशिष्ट्यांचं, त्यांच्यातल्या उणिवांचं विश्लेषण करणारे लेख लिहिले, भाषणं केली. आपली चिकित्सक बुद्धी पणालाही लावली. एवढं करूनही ह्या कलावंताला लाभलेल्या विभूतिमत्वाचं रहस्य पूर्णपणे हाती लागल्याचं समाधान कुणाला मिळालं असेल असं वाटत नाही. वास्तविक बालगंधर्वांहून अधिक सुंदर दिसणारे आणि प्रभावी रीतीने गाणारे कलावंत त्यावेळी होते आणि आजही आहेत. अण्णा किर्लोस्करांच्या शाकुंतल सौभद्रपासून आजतागायत चालत आलेल्या मराठी नाटकांविषयी मराठी रसिकांच्या मनातल्या जिव्हाळ्याची कल्पना ज्यांना नाही अशी माणसं तर म्हणतील की स्त्री वेश घेऊन नाटकात नाचणाऱ्या एका नटाचं ही मंडळी एवढं काय स्तोम माजवतायत. त्यांना बालगंधर्वांना लाभलेल्या रसिकांच्या प्रेमाची प्रतच कळणं अवघड आहे. म्हणूनच कविवर्य माडगुळकर जेव्हा असा बालगंधर्व आता न होणे ही ओळ लिहून गेले तेव्हा हजारो मराठी रसिकांना हा कवी आपल्या मनातलं बोलला असंच वाटलं. अत्यंत अवघड गोष्टी अगदी सोप्या आहेत असं करून दाखवणं ही असामान्य प्रतिभावंतांनाच साधणारी किमया आहे. गहन तत्वज्ञान देखील ज्ञानबा तुकाराम सोपं करून सांगतात आणि वरपांगी सोपी वाटणारी ओवी किंवा अभंगातली ओळ अनुभवायचा प्रयत्न करायला लागलं की ती ओळ किती खोल पाण्यातून आली आहे याची जाणीव होते. इथे आपले हात जोडले जातात तेही असली अद्भुत किमया घडवणाऱ्या प्रतिभा नावाच्या शक्तीपुढे. कुणी मग त्याला देवाचं देणं म्हणतात, कुणी पूर्वजन्मीची पुण्याई म्हणतात. त्या तर्कापलीकडल्या अनुभवाला काहीतरी म्हटल्याशिवाय आपल्याला राहवत नाही आणि मग आपण काहीतरी म्हणत असतो. पण असले आनंददायक अनुभवच आयुष्यभर आपले खरे सांगाती असतात. एखाद्यापाशी असल्या अनुभवांच्या क्षणांची किती साठवण आहे यावर आयुष्यातली सारी कृतकृत्यता जोखायची असते. ज्यांना श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणावं असे कलावंत वरुणासारखी असल्या आनंदाच्या सरींची बरसात करून अगणित मनांचे मळे फुलवित असतात. बालगंधर्व हा असाच एक वरुण, सूर बरसत राहणारा, नुसत्या गाण्यातूनच नव्हे तर गद्यातूनही. त्यांच्या नुसत्या स्मरणानं भीमपलास, बागेश्री, यमन, बिहाग, खमाज या रागांची कारंजी मनात एकदम उडायला लागतात. तसेच तुषार स्वयंवरातल्या दादा ते आले ना किंवा खडा मारायचा झाला तर किंवा संगीत द्रौपदीतल्या जा दुःशासनाला म्हणावं द्रौपदी स्वतंत्र आहे, द्रौपदी स्वतंत्र आहे, द्रौपदी कुणाची दासी नाही बरं, दासी नाही यासारख्या गद्य वाक्यांच्या स्मरणानीही उसळतात. त्यांची अन्नदाते मायबाप हो ही आर्जवी हाक आठवली की त्या स्मरणानं अंगावर काटा उभा राहतो, मन भरून येतं. आयुष्यातल्या एका पुष्पपराग सुगंधित स्मृतिपथावरून आपण सहलीला निघाल्यासारखं वाटतं. हा स्मृतिपथ किती दूरवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. गंधर्वांचं नाटक पाहणं हे नुसतं तिकीट काढणं आणि थिएटरात जाऊन पाहणं एवढंच नसे. कुटुंबात एखादं शुभकार्य निघावं तसं गंधर्वांचं नाटक पाहायला जाण्याचं कार्य निघायचं. थिएटरात तास तास आधी जाऊन पोहोचायचं. मग गणपतराव बोडस, मास्तर कृष्णराव रानडे ही मंडळी रंगपटाकडे जाताना बघायला मिळत. विठोबाच्या देवळाच्या प्रांगणात निवृत्ती ज्ञानदेव ही मंडळी साक्षात दिसावी तसं वाटे. आमची तिकीटं पिठातली किंवा त्याच्या आसपासच्या माडीवरची असायची. मग माडीवरून खाली पुढच्या कोचाकडे येणारी धनिक मंडळी दुरून पाहायची. एकदा ह्याच ऑपेरा हाऊसमध्ये अल्लादिया खां साहेब आले होते. वडिलांनी मला त्यांना वाकून नमस्कार करायला लावला होता.
वडिलांचं बालपण कोल्हापुरात गेल्यामुळे अल्लादिया खां, बुर्जी खां, मंजी खां ही नावं माझ्या कानावरून लहानपणी गेलेली होती. त्या एकच प्यालानंतर पुढे बालगंधर्वांची अनेक नाटकं पाहिली. रिपन थिएटरमध्ये पाहिलेल्या त्यांच्या कान्होपात्रेत शेवटी विठ्ठलचरणी विलीन होऊन काष्ठवत झालेली कान्होपात्रा पाहताना तो मला अभिनयातला एक चमत्कार वाटला होता. त्या नाटकाच्या प्रयोगाची एक मजेदार आठवण आहे. एरवी स्टेजसमोर गादीवर बसून आपल्या तबल्यानं लोकांना जागच्या जागी नाचायला लावणारे थिरखवा साहेब गंमत म्हणून नाटकातल्या भजनात वारकरी वेश चढवून पखवाजी पांडोबा बोंद्र्यांच्या शेवटी टाळ वाजवीत नाचत होते. एका चढी एक गायक वादक ऐकायचा योग माझ्या आयुष्यात मला लाभला. त्या गायकांशी तुल्यबळ अशा तरुण गायक गायिकांचं गाणं वाजवणं आजही ऐकायला मिळतं, पण बालगंधर्वांच्या स्वराची किमया काय आहे हे मात्र कळत नाही. तास तास तयारीनं पिसलेल्या भीमपलासापुढे बालगंधर्वांनी त्याच भीमपलासात देवा धरिले चरण एवढी नुसती 3 शब्दांची ओळ भिजवून काढली की ऐकणाऱ्याला सगळा भीमपलास एका क्षणात आपल्या शरीराबाहेर रंध्रारंध्रातून आज झिरपत गेल्याचा अनुभव यायचा. बरं, हा काही केवळ रम्य ते बालपणछाप अभिप्राय आहे असं नाही. मध्ये एक काळ असा आला होता की चित्रपट संगीताच्या लाटेत बालगंधर्वांच्या स्वरांची द्वारका बुडून जाणार की काय अशी भीती वाटत होती. पण कुठे काय जादू झाली कळत नाही. मराठी संगीतसृष्टीत ही सारी गायकी पुनर्जन्म घेतल्यासारखी प्रकटली. बालगंधर्वांना ज्यांनी कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही की प्रत्यक्ष ऐकलं नाही अशी गुणी मुलं त्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्या गायकीतली गहिराई ओळखून ती गाणी आत्मसात करण्यात आनंद मानायला लागली. मला कधी कधी इतकी मजा वाटते की एरवी सगळे मॉड संस्कार असलेली तरुण मुलं मुली जर चांगल्या संगीताचा कान लाभलेली असली तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या ज्या विशेष सौंदर्य स्थळांना 60-70 वर्षापूर्वी दाद मिळायची त्याच जागांना तितक्याच आनंदानं दाद देताना दिसतात. कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ती असते. कलावंत जाणून घेणं म्हणजे त्या शक्तीची लीला जाणून घेणं असतं. असं स्थलकाल निरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एकतर निसर्गात असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेनं फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातली निरपेक्षता आणि सहजता या दोन्ही गोष्टी अमोल असतात. खळखळत वाहणं हा निसर्गाचा सहज धर्म. तसाच सहज धर्म म्हणून गळ्यातून सूर वाहतो असा साक्षात्कार घडवणारा गतिमानी गायक कलावंत म्हणजे निसर्गानं निरपेक्ष भावनेनं आपल्याला दिलेल्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या, सूर्योदयाच्या फुलांच्या ताटव्यांच्या, खळाळणाऱ्या निर्झराच्या देण्यासारखं एक देणं असतं. ते कोण आणि कुठे आणि कसं घडवतो हे कोडं सुटलं असतं तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या आनंदकोशाचं रहस्य उमगलं असतं. 100 वर्षापूर्वी सुरलईचा स्वयंभू अवतार असल्यासारखा साक्षात्कार घडवणारं हे देणं महाराष्ट्रात जन्माला आलं. सूर आणि लय यांचं पार्वती परमेश्वरासारखं संपृक्त स्वरूपातील दर्शन त्यांनी रसिकांना घडवलं आणि तेही कुठून तर स्वतःला शिष्ट समजणाऱ्या समाजातल्या लोकांनी अपवित्र ओंगळ असं मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचावरून. अंगणातल्या मातीत रांगणाऱ्या बालकृष्णानं आपल्या चिमण्या मुखाचा आ करून यशोदेला विश्वरूप दर्शन घडवलं. तसंच या बालगंधर्वांनीही नाटकातल्या गाण्यासाठी लावलेल्या आकारामागचं भारतीय अभिजात संगीतातील विश्व जाणकारांच्या अनुभवाला आणून दिलं. विचारहीन अरसिकांनी हीनत्वाचा डाग देऊन चोरटा संबंध ठेवायच्या लायकीची कला ठरवलेल्या संगीत कलेला जणू शापमुक्ती लाभली. घराघरात नव्हे तर मराठी माझघरा घरात गंधर्वांचं हे गाणं गेलं, त्याचा आदर झाला, लाड झाले. स्त्री पुरुषांनी मोकळ्या गळ्यानं त्या गाण्याशी सलगी जोडली. महाराष्ट्राला वरदानासारखं लाभलेलं हे स्वरदान मनाच्या झोळीत ते कृतज्ञतेनं स्वीकारावं आणि स्वतःला धन्य मानून घ्यावं. म्हणून म्हणतो की या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्यांच्या लेखी काहीही असलं ते मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे गंधर्व नामे संवत्सरच आहे. पूर्वप्रसिद्धी कालनिर्णय.